रिॲलिटीमध्ये आपलं स्वागत आहे. मी मंजिरी पहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग अशा अनेक मोरॅलिटी यामधून आपण स्वतःला हील करतो, म्हणजे स्वतःचे आजार बरे करतो. यामध्ये आपल्या जीवनात महत्त्वाचं तत्त्व आहे ते म्हणजे अर्थ एलिमेंट हे आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तर आज आपण हे अर्थ मेडिटेशन करणार आहोत. एका ठिकाणी शांत बसा, दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार सोडा. आता तुम्ही पूर्णपणे आत्ताच्या प्रेझेंट मुमेंटमध्ये आलेले आहात. आता आपण आपल्या शरीराला शिथिल करणार आहोत. अलगद डोळे बंद करणार आहोत. पाठीचा कणा सरळ आहे आणि आपण आपल्या शरीराचे सर्व अवयव शिथिल करीत आहोत. कपाळ, डोळे, कान, नाक, गाल, हनुवटी, जबडा, खांदे, दोन्ही हात, तळहाताची बोटं, पाठ, छाती, ओठ, कंबर, मांड्या, गुडघे, पोटऱ्या, दोन्ही पाय, तळपायाची बोटं. आता आपलं शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेलं आहे आणि असा विचार करायचा आहे की ही जी पृथ्वी माता आहे हिने आपल्याला कुशीत घेतलेलं आहे आणि तिच्या मातृत्व प्रेमाचा अनुभव करा. ती तुम्हाला अतिशय प्रेमाने व्हायब्रेशन्स देत आहे. तिच्यामधली सकारात्मकता रिसेप्टिव्ह मोडमध्ये येऊन तुमच्यामध्ये घ्या. पृथ्वी तत्वाशी कनेक्ट झाल्यावर आपल्याला आपल्या अनेक रोगांवरती मात करता येईल. यासाठी आपण हे मेडिटेशन नेहमी केलं पाहिजे. आता पृथ्वीकडून आपल्याला काय काय मिळतं याचा आपण विचार करूया. आपले सगळे नकारात्मक विचार आपण तिला दिलेले आहेत. आपल्याकडे एकही नकारात्मक विचार राहिलेला नाही. आता आपल्याला असलेली दुखणी एक एक आठवा, तीही त्या पृथ्वी मातेला देऊन टाका. एखाद्या व्यक्तीबद्दल असलेला राग तोही त्या पृथ्वी मातेला देऊन टाका. एखाद्या घटनेविषयी असलेला ट्रिगर तोही त्या पृथ्वी मातेला देऊन टाका. आता तुम्ही पूर्णपणे रिकामे झालेले आहात. जेव्हा ज्याप्रमाणे एखादं भांडं रिकामं असेल तरच त्यामध्ये आपण वस्तू ठेवू शकतो, तर आता आपल्यामधली सगळी दूषितता, नकारात्मकता, ट्रिगर सगळं रिलीज झालंय. तर आता आपण त्या पृथ्वी मातेकडून अतिशय प्रेम, सहृदयता, सगळं ग्रहण करण्याची क्षमता आणि तिच्यामध्ये असलेलं अलौकिक असं तत्व आपण ग्रहण करत आहोत. आणि हे ग्रहण करण्यासाठी पुन्हा आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. जर मन भरकटत असेल तर पुन्हा त्याला श्वासावर आणा आणि या मदर अर्थची पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तुमच्या प्रत्येक शिराशिरांमध्ये जाऊ द्या. तुमच्या शरीराला एक नवचैतन्य मिळेल. तुमचं शरीर हलकं होईल. थोडा वेळ याच अवस्थेत बसा.
शरीराकडे या. शरीराकडे आल्यानंतर आपले हातपाय हलवा. डोळे उघडायची घाई करू नका. तर त्या धरणी मातेला धन्यवाद द्या. तिने आपल्याला जी ऊर्जा दिली ती ऊर्जा आपल्याकडे अखंड राहणार आहे यासाठी कृतज्ञ व्हा. आणि या कृतज्ञतेच्या भावामधूनच दोन्ही तळहात एकमेकावर घासा आणि आपल्या डोळ्यावर अलगद ठेवा आणि परत तुम्ही बसलेले आहात त्या ठिकाणी या.